अर्थशास्त्र हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठे आलेख, क्लिष्ट आकडेवारी आणि किचकट सिद्धांत, बरोबर ना? पण गंमत अशी आहे की अर्थशास्त्र आपल्या घराच्या महिन्याच्या बजेटपासून ते थेट जागतिक घडामोडींपर्यंत प्रत्येक गोष्टीशी जोडलेलं आहे. चला तर आज आपण ह्याच अर्थशास्त्राची अगदी सोप्या भाषेत ओळख करून घेऊया. चला, याची सुरुवात कुठल्या तरी पुस्तकातून नाही, तर थेट आपल्या घरातून करूया. आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या एका गोष्टीपासून, महिन्याचं बजेट. हे बघा, इथे एक अगदी सामान्य कुटुंबाच्या महिन्याच्या खर्चाचं चित्र आहे. यात रोजचं जेवण, कपडे, मुलांचं शालेय साहित्य, वीज बिल आणि अगदी फिरण्याचा खर्च, अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. पण खरी गंमत पुढे आहे. जेव्हा आपण या सगळ्या खर्चाची बेरीज करतो तेव्हा आकडा येतो 22,550 रुपये आणि उत्पन्न फक्त 20,000. म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. आता हे तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखीचं वाटेल, नाही का? मग आता प्रश्न पडतो की हा ताळमेळ बसवायचा कसा? कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं आणि कुठल्या गोष्टींना नाही? आणि गंमत म्हणजे हाच प्रश्न, हो अगदी हाच प्रश्न, आपल्या आजच्या विषयाचा मूळ पाया आहे. हे जे आपण घराचं बजेट सांभाळतो ना, जिथे आपण आपल्या गरजा आणि आपल्याकडे असलेले पैसे यांचा मेळ घालतो, खरं तर इथूनच अर्थशास्त्राची सुरुवात होते. आणि गंमत बघा, इकॉनॉमिक्स या शब्दाच्या नावातच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे. हा शब्द मूळचा ग्रीक आहे, ओइकोनोमिया, आणि त्याचा अर्थ काय होतो? कौटुंबिक व्यवस्थापन. म्हणजे बघा, अर्थशास्त्राची सुरुवातच घराच्या 4 भिंतीतून झालीय. अर्थात या घरगुती व्यवस्थापनाला एका अभ्यासाच्या चौकटीत बसवण्याचं काम केलं ॲडम स्मिथ यांनी. त्यांनाच आपण अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी याला संपत्तीचं शास्त्र असं नाव दिलं होतं. बरं, आता एका अशा नियमाबद्दल बोलूया जो प्रत्येक आर्थिक निर्णयामागे असतो, मग तो निर्णय घरातला असो किंवा देशाचा. याबद्दल अर्थतज्ज्ञ लिओनेल रॉबिन्स यांनी एक खूप छान व्याख्या केली आहे. ते काय म्हणतात बघा, की आपल्या गरजा अमर्याद आहेत, पण त्या पूर्ण करणारी साधनं मात्र मर्यादित आहेत. आणि या दोन्हींचा मेळ घालताना आपलं जे वर्तन असतं त्याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर अर्थशास्त्र म्हणजे कमी संसाधनांमध्ये योग्य निवड करण्याचं शास्त्र. कारण आपल्या इच्छा, आपल्या गरजा कधीच संपत नाहीत, पण त्या पूर्ण करणारे पैसे किंवा साधनं ती मात्र नेहमीच कमी पडतात. आता हेच तत्त्व आपण थोडं मोठ्या स्तरावर लावून बघूया. म्हणजे अख्खे देश आपापली संसाधने कशी वापरतात ते पाहूया. जगभरात पाहिलं ना, तर अर्थव्यवस्था चालवण्याचे मुख्य 3 प्रकार दिसतात. फरक आहे तो मालकी आणि उद्देशामध्ये. पहिला प्रकार भांडवलशाही, जिथे सगळं काही खाजगी लोकांच्या हातात असतं आणि मुख्य उद्देश असतो नफा कमावणे. याच्या अगदी उलट समाजवादी अर्थव्यवस्था, जिथे सरकारची मालकी असते आणि सामाजिक कल्याणावर भर दिला जातो. आणि तिसरा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था, जी या दोन्हींचा एक मधला मार्ग काढते. म्हणजे इथे नफा पण महत्वाचा आणि सामाजिक कल्याणसुद्धा. आणि याचमुळे आपण आजच्या आधुनिक युगात येतो, जिथे या वेगवेगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था आता वेगळ्या राहिलेल्या नाहीत, त्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. याच प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर सगळ्या देशांच्या सीमा पुसट करून एक मोठी जागतिक अर्थव्यवस्था तयार करणं. यात मुक्त व्यापार असतो, गुंतवणुकीवर बंधनं नसतात आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगाशी जोडली जाते. पण माहितीये, अर्थव्यवस्थेचा प्रकार कोणताही असो, प्रत्येक अर्थव्यवस्थेला काही कामं तर करावीच लागतात. जसं की काय बनवायचं आणि किती बनवायचं हे ठरवणं, बनवण्याचा खर्च कमीत कमी कसा ठेवता येईल हे पाहणं, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, भविष्यातल्या गरजांसाठी आजच तरतूद करणं. आणि हे आपल्याला पुन्हा आपल्या सुरुवातीच्या त्या घरगुती बजेटकडे घेऊन येतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की त्या बजेटमध्ये आपण घेतलेले छोटे छोटे निर्णय, जसे की पर्यटन करायचं की बँकेचा हफ्ता भरायचा, हे निर्णय या इतक्या मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा काय परिणाम करत असतील.